सतीश पाटील माजी मंत्री दादांच्या शुभहस्ते पुढे खाली बसा, प्लीज खाली बसा. गुलाबरावजी देवकर साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, दादांच्या शुभ हस्ते पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होत आहे. टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं. शरदजी पाटील साहेब, माजी आमदार शरद पाटील साहेब, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे साहेब, आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. हे तर लाईन सोडा प्लीज, रस्ता सोडा प्लीज. आज आमचा सगळ्यांचा जो पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते आमचा होतोय. माझ्याबरोबर ज्यांचा प्रवेश होतोय ते माजी पालकमंत्री देवकर आप्पा, प्राध्यापक शरद पाटील, कैलास बापू माजी आमदार, सोनवणे सर, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सुरेखाताई ठाकरे, आमदार मेटकरीजी, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी पवार, महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्सचे चेअरमन वसंतरावजी भुईकेडकर साहेब, सगळ्यांचं नाव काही घेणार नाही कारण 2च मिनिटं असल्यामुळे नाव घ्यायला बराच उशीर होईल. तर काय म्हणावं त्याला जे असेल. पण आज आम्ही एकमेकाला नवीन नाही. 95 पासून आम्ही सगळे एकत्र आहोत. 95-96 ला काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलो आणि हे करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 99 ला झाली. दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेव्हा सगळे आदरणीय पवार साहेबांचे बरोबर सगळे गेलो. जवळपास 5 विधानसभा मी घड्याळावर लढलो आहे. अनिल दादा तुम्ही दुसऱ्यांदा लढले, पण मी 5 वेळा विधानसभाची घड्याळावर चिन्हावर लढलेलो आहे. आणि म्हणून जय पराजय असेल, इकडे तिकडे असेल, पण सतीश अण्णाने कधी आपल्या निष्ठा विकल्या नाही. ज्याच्याबरोबर राहिलो त्याच्याशी प्रामाणिकपणानं लढण्याचा प्रयत्न मी सातत्यानं केला. दादाच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून देखील काम मिळालं. सुनील तटकरे साहेब हे तर माझे जुने मित्र आहेत. ते 92ला जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. मी पंचायत समितीचा सभापती होतो. त्यांचे वडील आणि आमचे वडील अतिशय जिवलग मित्र होते. आणि म्हणून या घरात प्रवेश करीत असताना काही नवीन करतोय असं काही वाटत नाही. पण मला वाटतं मागे कोणीतरी खंबीर असं नेतृत्व असावं लागतं. काम करण्याच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी येतात. आणि दादाने 1-2 निरोपही दिले. माझ्या पक्षप्रवेशात खऱ्या अर्थानं आमचे हाऊसिंगचे चेअरमन वसंतराव भुईकेडकर यांना मी श्रेय देईल की त्यांनी मनापासून दादांना सांगितलं की सतीश अण्णाला आपल्याला बरोबर घ्यायचं आहे. ती तारीख ठरली आणि आज 3 तारखेला दादा आमच्या जळगाव जिल्ह्यातला मला वाटत नाही आता काही शिल्लक राहिलेला भाग आहे. सगळ्याच घड्याळामध्ये आपण आलेलो आहोत. दादांबरोबर आपण आलो आहोत. राहिलेला आहे तुम्ही जेव्हा पुढची तारीख द्याल त्यावेळेला मला वाटतं जळगाव जिल्ह्यातले किती शिल्लक राहतील हा पण याच्या मागे विश्वास आहे. काम करण्याच्या पद्धती आहे. दादाला आम्ही 95 पासून ओळखतो. जो दिलेला शब्द असेल तो खरा करण्याचा संकल्प दादाचा असतो. जे बोलेल तो करेल. आजकाल आमच्याकडे मागच्या काळामध्ये नुसतेच बोलायचे पण कामाला काही अडचणी यायच्या. कधी फोन लावलेला मी कधी पाहिला नाही. पण दादाकडे गेलो, काय डॉक्टर काय लावलंय, तुम्ही पण मंत्री होता तुम्हाला सांगता येत नाही का. पण काही मी दादाला सांगायचो की दादा मी डॉक्टर आहे पण कधी कधी आमचं औषध लागू पडत नाही ते तुमचंच लागू पडतं म्हणून तुमच्याकडे आम्ही येतो. परवाचा एक प्रसंग मी पाहिला. वक्तशीरपणा हे फक्त दादाकडून शिकावं. परवा तर मी पुण्याचा एक प्रसंग पाहत होतो की ते 6:30लाच हजर होऊन गेले आणि तिथल्या खासदार 10 मिनिटं उशीर झाला. कसा काय जोश आहे माहित नाही
पण मी पण पवार असल्यामुळे अनिल दादा तुम्ही पवारांबरोबर आहात, त्यामुळे काही चिंता करू नका. पवारांचं प्रेम तुमच्यावर आहे, आमच्या सगळ्यांचंच आहे. आणि आमचा अध्यक्ष तर आणखी संजय पवार आहे, कुठे गेला. त्यामुळे जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये नवीन ऊर्जा तयार होईल, नवीन जोश तयार होईल. आणि मला खात्री आहे की आता जो कार्यकर्ता आहे तो अधिक जोमाने काम करण्याच्या संदर्भात प्रयत्न करेल. 14 ते 19 राष्ट्रवादी काँग्रेसचा मी एकटा आमदार होतो, 19 ते 24 अनिल दादा एकटा आमदार झाला. मला वाटतं आता ही माझी संकल्पना बंद करून आपली ताकद अधिक कशी जिल्ह्यात वाढेल. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. आणि या सगळ्या संस्थांवर आपली ताकद कशी वाढेल या प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मी तटकरे साहेब आणि अजितदादांना विनंती करेल. 14, 19, 4 ते 9, 6 होते ना, मी पालकमंत्री असतानाच त्यावेळेला झाले होते. दादा, आम्ही प्रमुख पदाधिकारी इथे आलेलो आहोत, पण आमची इच्छा आहे की लवकरच जूनमध्ये, आमच्याकडे आता थोडा उन्हाळा आहे, जूनच्या 10 जून नंतर जर तारीख दिली तर मला वाटतं भव्य असा कार्यक्रम या खानदेशमध्ये आपला होईल आणि प्रचंड प्रमाणामध्ये कार्यकर्ते येतील. हा विश्वास आहे. बोलण्यासारखं खूप आहे, पण मला एक विश्वास आहे की आता नवीन जोमानं, घड्याळ तर पूर्वीपासून होती, मध्ये आम्ही मशाल घेतली, ठीक आहे. विनंती आहे की सगळ्यांनी एकत्रितपणावर नांदावं आणि नवीन जोश, तुतारी वाजवणारा माणूस. आता इथे आल्यावर विसरावंच लागणार आहे. सोनवणे, इथे आल्यावर सगळंच विसरावं लागेल. मोठ्या घरातून लहान घरात आहे असं मला काही वाटत नाही. मोठंच घर आहे आपलं, त्यामुळे त्याला लहान म्हणूच नका, अजून मोठं कसं करता येईल याचा प्रयत्न आपण करूया. दादा, तुम्ही आमचा स्वीकार केला. कधी कधी काय होतं, आम्ही येणार म्हणून काही लोकांना खूप वाईट वाटतं, हे कसं काय येत आहेत. पण मला वाटतं इथे बसणाऱ्यांना सगळ्यांना, जे पूर्वी घड्याळात होते त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की अण्णा, आप्पा, तुम्ही आल्यामुळे ताकद वाढते. मला वाटतं ती ताकद ही विचाराची राहील, विकासाची राहील. एक नवीन क्रांती घेऊन आपण काम करूया. नेमाडे आहेत, आमचे सगळेच आहे, कल्पनाताई आहेत, तिलोत्तमाताई पण देखील अक्कांनी प्रवेश केलेला आहे आमच्या, वजनदार आहेत. त्यामुळे नवीन वजन पक्षाच्या माध्यमातून निर्माण होईल. रवींद्र आहेत, योगेश कुठे आहे, मला स्वीकारणार ना बाबा. सगळ्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो आणि माझे लांबलेले 4 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद अण्णा. यानंतर माजी मंत्री आदरणीय गुलाबरावजी देवकर साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, पक्षाचे तडफदार अध्यक्ष, राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, ज्यांच्या आग्रहास्तव धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याच्या सर्व आमच्या सहपदाधिकाऱ्यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय, ते आमदार अनिल दादा, राज्याचे राज्यमंत्री नाईक साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री, आमचे सहकारी मित्र आदरणीय सतीश अण्णा, माजी आमदार कैलास बापू, माजी आमदार शरदजी पाटील साहेब, माजी आमदार दिलीप तात्या, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई, या ठिकाणी उपस्थित असलेले पक्षाचे आपले सरचिटणीस गर्जे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले हिंदूराव साहेब, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भाऊसाहेब पवार, योगेशजी देसलेजी, रवींद्र नाना पाटील, आमचे महाराष्ट्राचे बँक असोसिएशनचे सहकारी मित्र संचालक उपाध्यक्ष गुईकरकट साहेब, आमचे योगेशजी नेमाडे, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि आमच्या सोबत आलेले सर्व जळगाव जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी, विविध पक्षातून आलेले सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित मित्रहो, सर्वप्रथम दादा, आपलं आणि आपल्या अध्यक्षांचं आम्ही मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण आमचं या ठिकाणी प्रवेश करतायत.
आणि त्या निमित्तानं आपल्या सोबत काम करण्याची संधी आपण आम्हाला देत आहेत. विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर 8 दिवसामध्ये आम्ही आमच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा मेळावा आयोजित केलेला होता आणि त्या मेळाव्यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आपण गेल्या 10 वर्षापासून विरोधात आहोत. आता पण निवडून येण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता असताना अनेक फॅक्टर त्याच्यामध्ये आले. हिंदुत्ववाद असेल, लाडकी बहीण असेल, पैशाचा फॅक्टर असेल, या सगळ्या बाबीमुळे त्या ठिकाणी आपल्याला पराभव पत्करावा लागला. परंतु आता जास्त दिवस विरोधात राहण्यापेक्षा जनतेची आणि लोकांची कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजेत, यासाठी आपल्याला सत्तेमध्ये गेलं पाहिजे. आणि त्यामध्ये सर्वानुमते सूर असा झाला होता की आपल्याला दादांच्या नेतृत्वावरती विश्वास आहे. दादांची कामाची जी काही तडप आहे, अण्णांनी सांगितल्याप्रमाणे दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळला जातो आणि कामं ही ताबडतोबीनं होतात. आणि म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली आपण जर त्या ठिकाणी प्रवेश केला तर अतिशय चांगलं होईल. आणि आमच्या जळगाव तालुक्याच्या अध्यक्षांनी आदरणीय तटकरे साहेबांनी फोन केला त्यांना, आणि साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी बोलावलं. मला सांगितलं की आपण दादांची चर्चा झालेली आहे, पटेल साहेबांची चर्चा झालेली आहे, प्रफुल्लभाईंशी आपल्याला प्रवेश करायचा आहे. परंतु काही अडचणी त्या ठिकाणी आल्यात आणि अण्णांनी सांगितल्याप्रमाणे काही कालावधी आहेत, तालुक्यांचे सगळे अध्यक्ष आहेत, युवक अध्यक्ष आहेत, सर्व प्रमुख मंडळी आलेली आहेत आणि जिल्ह्यामध्ये काम करण्याच्यासाठी या सर्वांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करण्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपल्या पक्षामध्ये निश्चितपणानं काम करण्याचा सर्वांना त्या ठिकाणी उत्साह वाढलेला आहे. आपण जी काही जबाबदारी आमच्या सर्वांवर द्याल ती निश्चितपणानं पार पाडण्याचं काम भविष्यामध्ये होईल. खरं म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशी आहे, 5 आमदार बीजेपीचे आहेत, 5 आमदार शिवसेनेचे आहेत, 2 मंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत, 3ऱ्या केंद्राच्या राज्यमंत्री आहेत आणि 1 शिवसेनेचे मंत्री आणि पालकमंत्री आहेत. आपले फक्त एकटे अनिलदादा त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मागच्या वेळेला ते मंत्री होते, अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण होतं. परंतु आज परिस्थिती अशी झालेली आहे की आपण त्या ठिकाणी फार लहान समजले जातो, आपली संख्या त्या ठिकाणी फार कमी आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये ताकद वाढवायची असेल तर निश्चितपणानं आम्हाला आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता राहील. आमच्या जिल्ह्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागेल. सगळ्याच बाबतीमध्ये त्या ठिकाणी ताकद देऊन आमच्या जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं पोटेन्शियल आहे, चांगल्या पद्धतीची कार्यकर्त्यांची बांधणी आहे, चांगल्या पद्धतीची काम करणारी मंडळी आहेत. आपण जेवढ्या प्रमाणामध्ये मदत कराल, लक्ष घालाल, त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं काम भविष्यामध्ये आमच्या सर्वांच्या माध्यमातून होईल. आम्ही आपल्याला आश्वासन देतो की येणाऱ्या कुठल्याही निवडणुकांमध्ये आम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी यश देण्याचं काम करू, एवढंच आश्वासन या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.